महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संयुक्त कृती समिती कर्मचारी संघ आणि बहुजन कल्याण महासंघ या संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात केली आहे। कर्मचारी संघटनांनी वारंवार निवेदन देऊन चर्चा करून काहीच मार्ग निघाला नाही, म्हणून संघटनेच्या माध्यमातून प्रथमतः काळ्या फिती लावून आणि नंतर 28 एप्रिल या तारखेपासून बेमुदत बंदचे आंदोलन करणार आहोत, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। असे काळे फिती लावले आहेत, असे काळे फिती लावले आहेत म्हटलं थांब थोडं। कर्मचारी भरती नायडू साहेब, भाटेकर साहेब, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कर्मचारी भरती कर्मचारी एकजुटीचा विजय असो, कर्मचारी एकजुटीचा विजय असो। MCSR आमच्या मागण्या संघटना युतीचा कृती समितीचा कृती समितीचा हम सब एक है, हम सब एक है। कर्मचारी संघटनेचा कर्मचारी कृती समितीचा कर्मचारी कृती समितीचा MCSR रद्द करा, MCSR रद्द करा, कर्मचारी भरती झाली पाहिजे, कर्मचारी भरती झाली पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है। नायडू साहब आगे बढ़ो, बाबा भाटेकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम सब एक है, कृती समितीचा कृती समितीचा MCSR रद्द करा, MCSR रद्द करा, रद्द करा, रद्द करा, MCSR रद्द करा, कर्मचारी भरती झाली पाहिजे, कर्मचारी भरती झाली पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। कर्मचारी एकजुटीचा विजय असो, कर्मचारी एकजुटीचा विजय असो। कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून आज आंदोलन करण्यात काय मागण्या आहे? आमच्या मागण्या अशा आहेत की आम्ही सनदशीर मार्गाने हे जे आंदोलन आहे सुरू केलेलं आहे। 1993 पासून कर्मचारी आणि प्रशासन यांच्यामध्ये समझोता होऊन आमची बदली आणि बढती याचे नियम सुरू झालेले होते आणि ते सर्व कर्मचाऱ्यांना सोयीनुसार होते। सोयीनुसार म्हणजे आमचे जे विभागीय मंडळ आहे हे साधारण ते 4 ते 5 जिल्हे ओलांडून आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठल्या विभागीय मंडळाला कुठलं डिव्हिजन जवळचं पडतं त्यानुसार आम्ही हे विभाग वगैरे ठरवून बदली बढतीचे नियम सुरू केलेले होते। परंतु आता नवीन प्रशासनाने शासन निर्णय लागू करावा असं आम्हाला पत्र दिलेलं आहे। परंतु शासन निर्णयामध्ये समजा आपण तहसील कार्यालय घेतलं तर संभाजीनगर पासनं लगेच 40 किलोमीटरवर दुसरं ऑफिस असतं, त्याच्यानंतर पुढे पुन्हा 15-20 किलोमीटरवर दुसरं ऑफिस असतं। त्यामुळे शासकीय नियम जे आहेत ते त्यांना शक्य होतात, परंतु आम्हाला बदली जर केली तर आम्हाला 400 किलोमीटर ओलांडून दुसऱ्या विभाग मंडळात जायचं असतं। म्हणून हे जे आहे हे सर्वांना सोयीचं नाहीये, अन्यायकारक वाटतंय, म्हणून आम्ही सनदशीर मार्गाने हा आमचा लढा देणार आहे। आणि कर्मचारी भरती झाली पाहिजे, कर्मचारी भरती नाहीये, परंतु निकाल हा प्रत्येक वर्षी 8-8 दिवस आधी लावण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण आलेला आहे आणि कार्यक्षमता ही आपोआप कमी होते, ती वाढूच शकत नाहीये। कारण प्रत्येक कर्मचाऱ्याकडे साधारण 3 टेबलचं काम असतं आणि एका कार्यासनाचं काम सांभाळता दुसऱ्या 2 कार्यासनाचं काम करताना विद्यार्थ्यांना कर्मचारी न्याय देऊ शकत नाही। त्यामुळे आमची कर्मचारी भरती आणि MCSR रद्द करा ह्या 2 खरं प्रमुख मागण्या आहेत। त्याबरोबर इतर मागण्या आहेत, परंतु ह्या दोन्ही मागण्या आमच्या मान्य झाल्याच पाहिजे, म्हणून आम्ही सनदशीर मार्गाने हे आंदोलन सुरू केलेलं आहे। याच्या पुढचे जर तुमची भूमिका आंदोलन म्हणजे मान्य झालं तर पुढची भूमिका काय असेल? बेमुदत संप करण्याचा आमचं 28 तारखेपासून आम्ही बेमुदत संपावर करणार आहोत आणि त्यावरही त्यांनी जर तोडगा नाही काढला तर त्याच्यानंतर आमचं तीव्र आंदोलन सुरू होणार आहे। शोभा पाळगे।
काळे फित बांधून आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे काय सांगू? या संदर्भात संयुक्त कृती समिती कर्मचारी संघटना आणि बहुजन कर्मचारी कल्याण महासंघातर्फे राज्यमंडळ प्रशासनाला आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलं, पण आमच्या पत्र व्यवहाराची दखल न घेतल्यामुळे सर्वप्रथम आम्ही 26 मार्चला पत्र दिलं होतं. त्या पत्रावर कुठलंही उत्तर न आल्यामुळे पुन्हा संयुक्त कृती समितीमार्फत 12 फेब्रुवारी 2026ला राज्यमंडळाच्या कार्यकारी परिषदेने कुठल्याही संघटनेला किंवा कर्मचाऱ्याला विश्वासात न घेता महाराष्ट्र अधिनियम 2005 म्हणजे MCSR, जे की आमचं हे मंडळ स्वायत्त असताना आम्हाला लागू होत नाही, मंडळाला शासनाचं कुठलंही अनुदान नसतं, आमचं फक्त परीक्षा फीवर हे एवढं चाललेलं असतं परीक्षेचं. तर जवळपास आमच्याकडे 60% कर्मचारी सध्याला रिक्त पद आहेत. या रिक्त पदाचा सर्व हे काम करून आणि कर्मचाऱ्यावर वारंवार प्रशासनाकडनं दबाव आणून वेळेत काम करून घेणे, निकाल लावणे असं असतानाही आम्ही जीवाची बाजी लावून आम्ही काम करत असतो. तरीही प्रशासनाने आमच्या पत्राची दखल न घेतल्यामुळे सर्व महाराष्ट्रभर कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. त्याचा परिणाम आम्ही 15 एप्रिलला प्रशासनाला पत्र दिलं आणि आम्ही 20 तारखेपासून आंदोलन करणार, परंतु 20 तारखेपासून आम्ही काळ्या फिती लावून काम करतोय. याचे वेगवेगळे टप्पे आमचे ठरलेले आहेत. उद्या सामूहिक आम्ही 1 तास लेखणी बंद आंदोलन करणार आहोत, परवाला 1 तास लेट येणार आहोत आणि त्यावर आता सध्याला आम्हाला 24 तारखेला संयुक्त कृती समितीच्या अध्यक्ष आणि सरचिटणीसाला राज्यमंडळाने पाचारण केलेलं आहे. त्यामध्ये जर तोडगा व्यवस्थित निघाला तर हे संप मिटेल, नाहीतर 28 तारखेपासून काम बंद हे बेमुदत स्वरूपाचं आंदोलन सुरू होणार आहे. म्हणजे प्रशासनाची आढळतट्टू भूमिका आहे ही कर्मचाऱ्याच्या हिताच्या विरोधात आहे. यापूर्वीच्या प्रशासनाने कर्मचारी संघटना बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ यांच्याशी चर्चा करून समिती गठीत करून 1993 पासून बढती बदलीचे हे निकष अंमलात आणलेले होते आणि काही कर्मचाऱ्यांची मुदत संपूर्णही या निकषानुसार बदली करण्यात आली. त्यांची मुदत संपूर्णही मध्ये डिसेंबरमध्ये ज्यांची मुदत झालेली आहे त्यांची बदली प्रशासनाने केली नाही. कारण काय दिलं आम्हाला की उडवडची लेखी दिलेलं नाही आहे, फक्त आचारसंहिता चालू आहे, हे चालू आहे. आता मग त्या आशेवर आम्ही आशे होतो की मार्चमध्ये बदली होईल, तीही झाली नाही. 12 फेब्रुवारी 2026ला हा नियम लागू केला असं कार्यकारी परिषदेचं सर्व कर्मचाऱ्यांना पत्र देऊन स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. तेव्हापासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला. जसं पाळदे मॅडमनं सांगितलं, हे आम्ही निकष का ठरवले होते, MCSR कुणाला लागू होतं, महाराष्ट्र शासकीय जे लोक आहेत शासनाचे, ज्यांचे जिल्ह्याला ऑफिस आहेत, तालुक्याला ऑफिस आहेत, त्यांची गैरसोय होण्याचा प्रश्न नाही, तालुक्यात बदली जाईल तर. परंतु आमचं असं आहे की एक डिव्हिजन मंडळ, आमचं विभागीय मंडळ, फक्त महाराष्ट्रामध्ये 9 विभागीय मंडळ आणि राज्यमंडळ असे 10 कार्यालय आहेत आणि प्रत्येक कार्यालयाचं अंतर पाहता किमान 300 किलोमीटरच्या पुढेच आहे. जर घर सोडून 300 किलोमीटरवर जायचं तर कर्मचाऱ्यांची मानसिकताही राहणार नाही काम करण्याची, हेही आम्ही पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने अद्याप हे केलं नव्हते. हा आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे. आपलं नाव सर? शंकर राठोड.